मेरा रोल गीता का है और बहुत अच्छी एक्सपीरियंस रही सर के साथ, क्योंकि मैं सर के साथ फर्स्ट टाइम मैंने काम किया है और सलीम सर के साथ भी मैंने फर्स्ट टाइम ही काम किया है, तो बहुत अच्छी एक्सपीरियंस है। और बांझ का कॉन्सेप्ट भी बहुत प्यारा था, इसलिए मुझे बहुत अच्छा भी लगा करके। और राइटिंग वेरी वेल, इसके लिए तो थैंक यू बनता ही है। तो मैं चाहूँगी कि नेक्स्ट टाइम मैं और भी सर के साथ भी जितने भी प्रोजेक्ट इसमें जुड़ूँ। सो या थैंक यू सो मच। माझं नाव प्रबुद्ध कीर्तिपाल गायकवाड आहे। मी बांझ पिक्चरमध्ये प्रमुख भूमिका पार पाडली आहे। तर हा पिक्चर खूप मनाच्या जवळचा आहे। दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मेहनतीने बनवला। ओके, दादांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मी सगळ्यांना काइंड ऑफ ॲडवाइस करेन या रिक्वेस्ट करेन की तुम्ही या हा पिक्चर बघा। ह्या गोष्टी ह्या पिक्चरमधनं जो संदेश त्यांनी मांडलाय तो समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आचरणात आणा। मेरा नाम सलीम खान है। इस फिल्म का मैं डीओपी हूँ और इस फिल्म में मैंने काम किया हूँ और कॉन्सेप्ट किया। दादा ने एक बात अच्छा काम किया है कि इसके अंदर हर एक कैरेक्टर को पूना के आर्टिस्ट को लेके काम किया इन्होंने और मौका दिया इस फिल्म में काम करने का सबको। और फर्स्ट टाइम जिसने भी काम किया है वाकई में बहुत अच्छा काम किया और ये फिल्म वाकई में बहुत अच्छी बनी है। आप इसको देखेंगे, लोग देखेंगे और काम करने का मैंने इतना एक्सपीरियंस किया। ये पहली बार ये फिल्म में काम करा, मजा आ गया। मी भीमपुत्र टेक्सास गायकवाड, बांझ या चित्रपटाचा लेखक, निर्माता, दिग्दर्शक। खरं म्हटलं तर मी माझी ओळख प्रबुद्ध चित्रपटाचा चळवळीचा जनक म्हणून करतो। तर माझा असा स्पष्ट दावा आहे की दादासाहेब फाळके हे ब्राह्मणवादी चित्रपटाचे जनक आहे आणि पहिल्या प्रथम प्रबुद्ध विचारसरणीची बाबासाहेब म्हणाले प्रबुद्ध भारत घडवायचे आहे ती विचारसरणी घेऊन बनवणारा मी पहिला फिल्म मेकर आहे, म्हणून प्रबुद्ध चित्रपट चळवळीचा मी स्वतःला जनक समजतो। आता हा जो विषय आहे बांझ, खरं म्हणत तर महिलांना आजही म्हणजे वाईट वागवलं जातं, त्यांच्यावर अन्याय केला जातो, हे आताच्या एका वैष्णवीच्या प्रकरणावर आपल्याला दिसलेलंच आहे। म्हणून बांझ जे चित्रपटाची कथा आहे या कथेमध्ये जे वास्तव आहे ते दाखवलं की ती कथा माझ्या घरातच घडलेली आहे आणि मराठा मुलगी तिला वांझोटी म्हणून हाकलून दिलं जातं, तिला वांझोटी म्हणून छळलं जातं, पण ती खरी वांझोटी नसते। कारण का ती जेव्हा माझ्या घरी आली, माझे थोरले बंधू, त्यांची पत्नी वारली होती, मुलगाही वारला होता, तर त्या दोघांचा संबंध आला आणि ती गरोदर राहिली। म्हणजे ती गरोदर म्हणजे आई होण्याच्या पात्रतेच्या असताना तिला वांझोटी म्हणून सतवण्यात आलं आणि ज्यावेळेस ती आई होण्याची वेळ आली ती तर जात म्हणून त्याने नाकारला। आम्ही म्हटलं आमची तयारी आहे, आम्ही सांभाळू। ते बोलले नाही नाही म्हणजे तुम्ही बौद्ध आम्ही मराठा, आमचा होणार नाही। तर ते हा जो विषय आहे तो अनेक लोकांच्या आता सुधारणा झालेली आपल्या याच्यामध्ये, जसं मराठा सेवा संघ वगैरे, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांनी फार चांगल्या प्रकारे वातावरण तयार केलं। मी त्यांच्यासोबत कामही करत असतो, पण तरी सुद्धा अनेक लोकांमध्ये मराठा असतील किंवा आंबेडकर चळवळीतले असतील, दलित असतील, त्यांच्या डोक्यामध्ये अजूनही म्हणजे जातीचा आहे, जातीचा अहंकार आहे। म्हणजे एखाद्याने जातीचा अहंकार ठेवणं ही सुद्धा मी ब्राह्मणी गुलामी मानतो। त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे मी महार आहे, मी माग आहे, मी मराठा आहे, मी माळे हे सांगणं हे ब्राह्मणी गुलामीचे प्रतीक मी मानतो आणि या सगळ्यांनी याच्यातून बाहेर यावं यासाठी मी प्रबुद्ध विचारधारेचे चित्रपट करत असतो। बांझ हा त्यापैकी एक आहे।